आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ए वेडाबाई, काय झालं? अगं असं भरल्या ताटावर रडायचं नसतं. बरं नाही दिसत ते. मला माहितीये तुझ्या मनात नेमकं काय चाललं असेल ते. एखादी मुलगी जिथं जन्माला येते, लहानाची मोठी होते, तिला अचानक ते घर सोडून एका अनोळखी घरात येऊन राहावं लागतं आणि ते किती अवघड असतं हे कळतंय. पण तुम्ही मुली ना खूप भारी असता. कुठलीही स्त्री सामान्य नसते. परमेश्वराने जन्माला घालतानाच असामान्यत्व बहाल केलेलं असतं तिला. एकाच वेळी घर, नोकरी सगळं सांभाळून घरातल्या माणसांनाही जपत असते ती. आपलं घर सोडून एका नव्या घराला आपलं बनवते. आणि आता तुला इथं नव्यानी नाती जोडायच्यात, जपायच्यात. आणि तू ते करशील याची मला खात्री आहे. करशील ना? तुला तुझ्या आईची, बहिणीची खूप आठवण येत असेल. साहजिक आहे, पण त्या तुझ्या कायम मनात आहेत. फक्त सोबत नाहीत एवढंच. पुस डोळे आणि जेवून घे. अगं आमच्या सपनाच्या हातचं जेवण कसं आहे ते तरी सांग. कसं वाटलं? खूप छान. असो, सत्याची आणि माझी, आम्हा बाप लेकांच्या नात्याची झलक तर तुला बघायला मिळालीच असेल. जाऊ देत, तू जेवून घे आणि आराम कर. येऊ मी? आई, चल जेवायला. आई, आई, एवढा कसला विचार करतेस? माझी पोर जेवली असेल का ग? त्या पोराने काय बरं वाईट तर नसेल ना केलं तिच्यासोबत? आई, अगं तू उगाच विचार करतेस बघ. सत्यादादा लय चांगला मुलगा आहे आणि तू कायच्या कायच विचार करतेस त्याच्याबद्दल. हा बरे, तुला काय कळतंय ग? हा, दोन गोष्टी कोणी चांगल्या केल्या म्हणून लय चांगला माणूस होतोय? अगं आपली मंजू किती साधी भोळी आहे. आणि ते पोरग कसं वागलं होतं आपल्या मंजूशी, आठवतंय ना तुला? त्यात त्या पोराची आई लय खाष्ट बाई आहे. अगं कसं होईल आपल्या पोरीचं त्या घरात? मला लई काळजी वाटते मंजूची. आई, बर तू माझ्यावर नाही, सत्यदादावर नाही, अगं निदान तुझ्या देवावर तरी विश्वास ठेव. आपल्या दीदीचं तो काही बी वाईट होऊ देणार नाही बघ. बर चल, मी जेवण वाढून ठेवले, चल जेवायला घेऊ. अगं चल ना आई. आमरे, तू घे जेव. चल म्हणले ना, चल जेवायला ये. नको मला, मी ताट आणते. चल. आई अगं चल ना जेवायला. तुला जर जेवायचं नसेल ना तर मग मी बी नाही जेवणार.
येस सर, येस सर. अहो पण उत्तम गोष्ट ही आहे की गण्या फिरंगी आपल्या ताब्यात आहे आता. हो सर, नक्कीच. अहो टीम मधल्या प्रत्येक मेंबरने जीवाचं रान केलंय आणि त्याला बरोबर ट्रॅप लावून पकडले. थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर द अप्रिसिएशन. तर हो माझ्या समोर चाकू घेऊन उभा. मी त्याला म्हटलं आमच्या घरी कांदा कापायला बी ह्याच्यापेक्षा भारी चाकू वापरतात. तेवढ्या माझा बीपी झाला काय, नाहीतर ह्याला तुडवत तुडवत मंडपात नेला असता मी. अहो गोले, तुमचं काय घेऊन बसलाय? अहो माझ्या समोर होता, समोर. हा असा त्याला गाप दिशी कवळ्यात घेणार होतो का नाही मी, हे लगेच पकडणार होतो. साहेब म्हणले इथं नका धरू, गोंधळ होईल, माणसं बावचाळत्याल म्हणून ग बसलो. नाहीतर हे तर काहीच नाही, मला फुल चान्स होता त्याला मारायचा, पण तेवढा जाधव सर आले ना, नाही तर गेला होता तो कम्प्लिटली. हो हर मॅडम, माझा तुमच्या विश्वास आहे, तुम्ही त्याला का रटत पकडला असता. आता सरांनी सांगितलं मग आपण काय करणार आहे, एक्झॅक्ट. काय बोलू शकत नाही आपण. त्याच्यामुळे नमस्ते साहेब. अगं बाई, आज चोर चोरी न करता स्टेशनात आलाय सरेंडर व्हायला. नाही, त्याच्यासाठी नाही आलं, पण वाघमारे मॅडमची आठवण करून द्यायला आलं. त्या गाण्याला पकडण्यासाठी त्यांना वाघाच्या गुहेत सोडलं आणि तो सापडल्यावर आता तिथून निघून आलात. त्यांचं कुणाला काही पडलेलंच नाही. मी चोर आहे, तरी बी माणुसकीच्या नात्याने त्यांनी मला लग्नाला बोलवलं, घरच्यासारखं वागवलं. पण तुम्ही तर त्यांची जवळची माणसं ना, तुम्हाला